मुंबई महापालिकेच्या कथित कोविड खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांच्या अटकेने ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। अजित पवारांचा अमोल मिटकरींना मोठा धक्का। मिटकरींना मुख्य प्रवक्ते पदावरून हटवलं। मुख्य प्रवक्तेपदी आता उमेश पाटलांची निवड। राज्यात येत्या काळात 4 लाख करोडची गुंतवणूक होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। मोठ्या नेत्याकडून भाजपात येण्याची ऑफर। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा दावा। तर चंद्रकांत पाटलांनी आज घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट। देवेंद्रजी, उद्या तुम्हाला राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे। कराडच्या कार्यक्रमात उदयनराजेंचं विधान। तर टीममध्ये घ्या म्हणत केली फडणवीसांकडे मागणी। ज्याच्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं त्याच्याच हातातून पक्ष गेला। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्योगांपाठोपाठ यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारही गुजरातला पळवल्याचा विरोधकांचा आरोप। तर देशाच्या बाहेरही फिल्मफेअर पुरस्कार होते, सत्ताधाऱ्यांचं उत्तर। अब की बार 400 पारसाठी भाजपचं लक्ष हरलेल्या जागांवर। 165 जागांची यादी तयार। तर मुंबईतील 6 पैकी 4 जागा भाजप लढण्याची शक्यता। मोदींच्या रामभक्ती विरोधात इंडिया आघाडीची शिवशक्ती। 22 जानेवारीला मोदींकडून राम मंदिराचं लोकार्पण। तर विरोधकांकडून शिवशक्तीची आराधना। अयोध्येत राम मंदिर गर्भगृहातील विधींचा व्हिडिओ समोर। महंत दिनेंद्र दास, पुजारी सुनील दास यांच्याकडून पूजा। तर बिस्किटापासून राम मंदिराची प्रतिकृती साकारलेला व्हिडिओ व्हायरल।